मुंबईतील जनतेचे प्रश्न आणि समस्या आता नवी मुंबईतच सुटणार आहेत। जनतेच्या हक्काचे आणि आपुलकीचे नाते जोडणारे शिवसेना शिंदे गट मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय आणि ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार नरेश म्हस्के यांचे जनसंपर्क कार्यालय आजपासून जनतेसाठी खुले करण्यात आले आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या भव्य कार्यालयाचे उद्घाटन वाशी येथे संपन्न झाले। या माध्यमातून नवी मुंबईकरांचे सर्व प्रश्न आणि समस्या सोडवण्यात येणार आहेत। यावेळी त्यांच्या समवेत खासदार नरेश म्हस्के, नवी मुंबई जिल्हा प्रमुख किशोर पाटकर, नवी मुंबई महिला जिल्हा प्रमुख शीतल कचरे, सरोज पाटील, माजी विरोधी पक्ष नेते विजय चौगले, द्वारकानाथ भुईर, शिवसेनेचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांच्या संवादासाठी हे कार्यालय नवी मुंबई मध्यवर्ती ठिकाणी स्थापन करण्यात आले आहे। नवी मुंबईमध्ये पहिल्यांदाच खासदारांचे जनसंपर्क कार्यालय सुरू झाल्याने नागरिकांमध्ये एक वेगळाच आनंद बघायला मिळाला। या कार्यालयाच्या माध्यमातून लोकसभा मतदारसंघाशी निगडीत असलेले जवळपास सर्वच प्रश्न सोडवण्यात येणार आहेत। या उद्घाटन सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि नागरिकांनी हजेरी लावली होती, ज्यामुळे संपूर्ण परिसर जल्लोषमय झाला होता। या ऐतिहासिक क्षणानंतर शिवसैनिकांमध्ये नव्या ऊर्जेचा संचार झाला असून नवी मुंबईतील हे नवीन कार्यालय पक्षाच्या भविष्यातील बळकटीसाठी महत्त्वपूर्ण केंद्र ठरणार आहे। तसेच अनेकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत पक्षप्रवेश केला। यावेळी जागतिक पिचाक सॉलिड स्पर्धा, नॅशनल गेम्स गोवा, बीच गेम दीव दमन या नॅशनल स्पर्धेत नवी मुंबईतील विजेत्या स्पर्धकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सन्मानित करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमादरम्यान बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किशोर पाटकर यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले आणि त्यांनी सांगितले की हे कार्यालय जनतेसाठी दरवर्षी नव्हे तर दररोज खुले राहणार आहे। नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवण्यासाठी या कार्यालयामध्ये नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सदैव तत्पर राहणार आहेत। खरं म्हणजे आज नव्या मुंबईतल्या जनतेसाठी खासदारांचं संपर्क कार्यालय आज त्याचं लोकार्पण झालं। मी खासदार नरेश म्हस्के यांचं अभिनंदन करतो। खरं म्हणजे नव्या मुंबईतल्या नागरिकांना आपल्या समस्या, आपले प्रश्न मांडण्यासाठी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला, एक जागा उपलब्ध झाली आणि त्यांच्या समस्या आणि प्रश्न त्या ठिकाणी ऐकून घेऊन खासदार त्याला न्याय देतील। त्यामुळे शेवटी बाळासाहेबांनी एकदा उद्घाटन केलं, आपण म्हणालात, बाळासाहेबांनी कार्यालय असतील, शिवसेना शाखा असतील, ही न्याय मंदिरं न्याय देण्यासाठी या ठिकाणी त्यांचं शाखांचं जाळं निर्माण केलं आणि आज माझ्या हस्ते आज संपर्क कार्यालय झालं आहे। मला आनंद आहे की जनतेला न्याय देण्यासाठी, त्यांची गाऱ्हाणी ऐकण्यासाठी या कार्यालयाचा वापर होईल। 2-2.5 वर्षामध्ये राज्यातल्या विविध जिल्ह्यातून, तालुक्यातून शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा जो काही ओघ आहे तो आपण वाढताना पाहतोय। लोकांचा विश्वास आहे की शिवसेना काम करणारी संघटना आहे, दिलेला शब्द पाळणारी आहे। शिवसेनेवर विश्वास दाखवून या ठिकाणी दररोज प्रवेश होतो आहे आणि म्हणून त्या विश्वासाला पात्र ठरण्याचं काम आमचे पदाधिकारी करतायत। त्यांच्या विश्वासाला कदापि तडा जाणार नाही हा विश्वास त्यांना असल्यामुळे या ठिकाणी ते येत आहेत आणि त्यांचं आम्ही स्वागत करतो। नरेश म्हस्केला सर्वांनी जेव्हा आशीर्वाद दिला आणि ते निवडून आले 10-12 दिवसाच्या आत, त्यावेळेला त्या दिवसापासून आमचं प्लॅनिंग चाललं होतं का नवी मुंबईच्या लोकांना ठाण्याला यायला खूप वेळ जातो, तर आपण इकडे कार्यालय खोला असा त्यांचा खूप आग्रह होता। आम्ही त्या दिवसापासून कार्यालयाच्या शोधात होतो। नंतर आम्हाला असं एक सुंदर कार्यालय इथे जवळच मिळालं आणि समोरच माझा वॉर्ड आहे। आता जे नवी मुंबईच्या समस्या आहेत, आपलं पासपोर्टचं असेल, मेट्रो रेलचं असेल, मँग्रोव्स असेल, एन्व्हायरमेंटचं असेल, आपल्याला त्यांची खूप मदत होणार आहे। त्यांनी ऑलरेडी आपल्याला 2-3 विषयांमध्ये खूप मोठी मदत केली आहे आणि आता ते महिन्यातनं 1 किंवा 2 दिवस इथे बसणार आहेत। तर जी काही इथले आमची पक्षबांधणी असेल, तसेच स्थानिक नागरिकांच्या समस्या असतील, तर आता इथले ते सुटल्या जातील। अजून खूप काम करत आहे साहेबांसाठी। आज मला आनंद झाला की मी त्यांना जे घरांचे पेपर दिले त्याचा सर्वात जास्त आनंद झालेला आहे आणि गेल्या 1 महिन्यापासून तो साई, शीतलताई कचरे, महेश परब, तो शेट्टी हे सर्व हात म्हणजे नॉनस्टॉप काम करत होते। त्यांनी साहेबांना आम्हाला दाखवायचं होतं की तुमच्या बड्डेसाठी आम्ही केलेलं आहे आणि आज ते आमचं मेहनत यशस्वी झालं। आता कार्यालयाचं काम चालू होतं, आता 1 महिन्यापासून त्यात मी बिझी होतो, आता संपलेलं आहे। आता पुन्हा आम्ही नव्याने पक्ष बांधणी सुरू करणार आहोत।
मराठी लोक तर आहेतच, त्याचबरोबर नॉन महाराष्ट्रीयन लोकांना, सुशिक्षित लोकांना देखील, महिलांना देखील आम्ही आमच्या पक्षाबरोबर जोडणार आहोत. त्या सर्वांना काम करायची खूप इच्छा होती आणि आज ते स्वतःहून पुढे येत आहेत. आज एक रिटायर ACP आम्हाला जॉईन झालेले आहेत. तर ही अशी सुशिक्षित मंडळी येत आहेत, त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की बेलापूर हा सुशिक्षित मतदारसंघ आहे. तर इकडे शिकलेली लोक आपल्याला पाहिजेत जर पुढे राजकारणात टिकायचं असेल तर. आम्ही सर्वांना एकत्र घेऊन चालणार आहोत. आपले शिंदेसाहेब नगरविकास मंत्री आहेत. आमच्या ज्या मूलभूत समस्या आहेत ह्या नगरविकास खात्याशी संबंधित आहेत आणि मला त्याच्या देवाच्या कृपेने आज एवढी वर्ष नगरसेवक असल्यामुळे अभ्यास आहे. तर त्यांच्या ज्या काही समस्या आहेत ते लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करतात. आता बघितलं शिंदेसाहेबांनी ते गरजेपोटीसाठी पण विषयाला हात घातलेला आहे. आता आमचं लक्ष त्याच्यावरच केंद्रित करायचं आहे आम्हाला. खरंच आम्हाला खूप आनंद होतो की आमच्या सर्व शिवसैनिकांकरता शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, तसंच आपण पाहतोय की सातत्याने गेली 10 वर्ष आम्ही मागणी करत होतो की नव्या मुंबईमध्ये कुठेतरी खासदारांचं खासदार कार्यालय असावं, जनसंपर्क कार्यालय. परंतु इतक्या वर्षाची मागणी खरं पाहायला गेलं तर आपले सन्माननीय खासदार नरेशजी म्हस्के आल्यापासून आम्ही फक्त सांगितलं होतं की साहेब अशी गेली 10 वर्ष आम्ही मागणी करत होतो, परंतु कार्यालय नसल्यामुळे आम्हाला पुढच्या निवडणुकीला फेस करताना त्रास होतो. तर साहेबांनी ती गोष्ट मनावर घेऊन 6 महिन्यात तिथे खासदार जनसंपर्क कार्यालय काढलेलं आहे, जेणेकरून नव्या मुंबईतील नागरिकांच्या अडचणी त्यांना सोडवण्याकरता एक हक्काचं ठिकाण मिळावं. आणि आज आपण पाहतोय की इथे लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते झालेला आहे. लेटेस्ट बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी सिटी नेटवर्क YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.